नमस्कार. आज बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट होणारी. सुट्टीच्या दिवशी जेवण बनवायचा कंटाळा आलाय तर अशी बिर्याणी कमी वेळेत बनवून तुम्ही खाऊ शकता. ना जास्त भांडे भरणार ना जास्त मेहनत करायला लागणार. चला तर मग त्यासाठी अगोदर कांदा तळून घ्यायचा आहे. तर कांदा तळण्यासाठी कांदा अशा प्रकारे उभा चिरून घ्यायचा आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे पाकळ्या एक एक करून मोकळे करून घ्यायचे कांद्याच्या आणि आतल्या साईडचे जे असते ते टाकून द्यायचे. तर मी इथे मीडियम साईजचे 4 कांदे कापून घेतले आहे. आता हे आपण तळून घेऊया. कांदा तळताना नेहमी तेल कडक गरम करून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर तळला जातो. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, खूप कमी ठेवायची नाही. गॅसची फ्लेम मंद असली की कांदा लवकर तळला जात नाही. अशा प्रकारे मी इथे सर्व कांदा तळून टिश्यू पेपरवरती थंड होत ठेवून दिला. बिर्याणीसाठी इथे 1.5 कप मी तांदूळ घेतला आहे. तांदूळ बासमती वापरलाय. आता हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्यात पाणी घालून असेच ठेवायचे. माझा शॉट इथला दाखवायचा राहिलाय, तुम्ही पाणी घालून असेच ठेवा. तर आता बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या बघून घेऊया. तर इथे अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी फ्लावर, अर्धी वाटी बटाटा साल काढून घेतला आहे. 1 वाटी सोयाबीन पाण्यात 10 मिनिटे भिजवून पिळून घेतली आहे. 1 टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कापून घेतला आहे. 1 छोटी वाटी मटार, अर्धी वाटी शिमला मिरची, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, अर्धी वाटी तळलेला कांदा आणि 1 कप फेटून घेतलेले दही. आता या सर्व भाज्या एक एक करून सर्व कुकरमध्ये घालून घ्यायच्या. बिर्याणीसाठी कधीही भाज्या घेताना मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायच्या, म्हणजे खाताना छान वाटतात. शिवाय तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरात ज्या भाज्या असतील त्याही टाकल्या तरीही चालतील. मसाल्यांमध्ये 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, कलरसाठी मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, 2 चमचे बिर्याणी मसाला. हा मी घरी बनवलेला आहे, तुम्ही दुकानचा वापरला तरीही चालेल. कांदा तळलेले तेल उरले होते ते 3 चमचे वापरले. तेच तेल वापरायचे, म्हणजे बिर्याणीला छान चव येते. बिर्याणीला छान सुगंध येण्यासाठी 1 दगडी फूल सोलून टाकायचे. भरपूर कोथिंबीर, पुदिना माझ्याकडे थोडा होता, पण तुम्ही टाकताना 20 पानं तरी टाका. पुदिन्याचे पानांनी बिर्याणीला छान चव येते. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि 15 मिनिटांसाठी असेच झाकून ठेवायचे. भाज्या मिक्स करताना यात आत्ताच मीठ घालणार नाहीये, कारण आत्ताच मीठ घातले तर भाज्या पाणी सोडतील, म्हणून मीठ शेवटी घालणार आहे. आता 15 मिनिटांनंतर छान मॅरिनेट झाले आहे. त्यात आता मीठ घालून घेऊया आणि परत एकदा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाले की असाच कुकर गॅसवर ठेवायचा. गॅसची फ्लेम मोठी ठेवून 5 ते 7 मिनिटे छान भाज्या अशा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची. शिट्टी काढताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची, म्हणजे भाज्या खूप जास्त शिजणार नाही. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत भात शिजवून घेऊया. आता भातासाठी पाणी अगोदरच उकळत ठेवले होते. त्यामध्ये 1 जावित्री, 10 लवंग, 10 मिरे, 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट देऊन घेतले आहे, लिंबाचे स्लाइस, दालचिनी, 2 तेजपान, 3 वेलदोडे आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता हे सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मीठ टाकायचे. मीठ नेहमी टाकतो त्यापेक्षा थोडेसे जास्त टाकायचे, म्हणजे पाणी एकदम खारट लागले पाहिजे इतपत टाकायचे. आता या पाण्याला छान उकळी आली की त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचे.
आणि अगदी 5 ते 7 मिनिटातच हे तांदूळ छान असे शिजले जातात. छान मिक्स करून 5 मिनिटासाठी असेच ठेवायचे मोठ्या फ्लेमवरती आणि 5 मिनिटानंतर चेक करून बघायचे. आता अजून शिजला नाहीये, आपल्याला हा भात 80% इतपत शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडे मी चाळणी तयार करून घेतली आहे भात गाळून घेण्यासाठी. आता 7 मिनिटांनंतर भात हा छान शिजला आहे. आतमध्ये थोडासा बाकी आहे, पण तो नंतर दम देताना शिजून जाईल. अशा प्रकारे आता चाळणीमध्ये सर्व भात काढून घ्यायचा आहे आणि त्यामधले जे जे मोठे मसाले आहेत ते सर्व काढून घ्यायचे, म्हणजे ते दाताखाली येणार नाही. आता तुम्हाला जर ते मसाले काढायचे नसतील तर तुम्ही नाही काढले तरी चालेल, फक्त निंबाची खाप काढून घ्यायची. आता इकडे कुकरही छान थंड झालाय. आपण भाज्या शिजल्या का बघून घेऊ. आणि 1 शिट्टीमध्ये छान अशा भाज्या शिजल्या जातात, खूप जास्त शिजत नाही. झाकण काढल्यानंतर गॅस परत एकदा लावायचा आणि फ्लेम ही कमी ठेवायची आणि छान भाज्या मिक्स करून घ्यायच्या. आता या भाज्यांवरती शिजवलेला भात सर्व घालून द्यायचा आहे. या बिर्याणीची तयारी तुम्ही अगोदर जर बेसिक तयारी करून ठेवली तर ही बिर्याणी अगदी झटपट होते. सुट्टीच्या दिवशी कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की बनवून बघू शकता, किंवा तुमच्याकडे अचानक पाहुणे आले असतील आणि बिर्याणी बनवायची असेल तरीही ही बिर्याणी बनवू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे वरून आता भात पसरवून झाला की कोथिंबीर घालायची. पुदिना असेल तर थोडासा पुदिना घालायचा, तळलेला कांदा, केशर अशा प्रकारे, आणि वरून थोडेसे तूप घालायचे 2-3 चम्मच. तुपामुळे बिर्याणीला छान अशी चव येते. तूप घालून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावायचे आणि कुकर डायरेक्ट गॅसवर न ठेवता तवा गरम करून गॅस कमी करून तव्यावर अशा प्रकारे कुकर ठेवून द्यायचा. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्यायचे, म्हणजे बिर्याणीला छान दम बसला जाईल. तोपर्यंत बिर्याणी सोबत खाण्यासाठी रायता बनवून घेऊया. इथे अर्धी वाटी दही घेऊन छान असे फेटून घेतले. आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची मधोमध कट करून घेतली थोडीशी, आणि कोथिंबीर. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे थोडेसे. आता तुम्हाला हवं असल्यास थोडीशी साखरही टाकू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत इकडे बिर्याणी ही तयार झाली आहे. छान अशी गरमागरम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तर चला मग लगेच ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ते. आजची व्हेज बिर्याणी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.